नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून चहा झाला का? चहा होतोय आणि चहा बरोबर खायला एक छान पुरीचा प्रकार आपल्याला करायचा आहे. तो पुरीचा प्रकार म्हणजे काय, त्याला केले की सुहारी असं म्हणतात. हे मध्ये बिहारमध्ये गेलो होतो आणि बिहारला गेलो असताना हा प्रकार मी खाल्ला. अतिशय अप्रतिम गोडाच्या पुरीचा प्रकार आहे, पण चहा बरोबर तो जास्त चालला. चहा पटकन करा, मी पुरी बनवतो. बनवायची ना? यासाठी साधारण एक 5-6 पुऱ्या जरी म्हटल्या तरी 2 केळं आपण घेऊया. आणि केळं थोडी पिकलेली असतील तर जास्त उत्तम. त्यामध्ये ही पिठी साखर साधारण 2 चमचे ह्याची आपण पेस्ट करू. अगदी थोडं पाणी. कणिक. यामध्ये थोडंसं पाव चमचा मीठ आणि केळ्याची पेस्ट. पेस्ट घातल्यानंतर असं वाटलं की सैल झालं तर आपण थोडी कणिक अजून घालू, पण मला सध्या तरी तसं वाटत नाही. आपण ह्याला छान मळून घेऊ. थोडं तेल. तेलाने एकदा मळून ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊ. आणि माझा चहा तर ऑलरेडी आलेला आहे. ज्या चहाबरोबर मला पुरी खायची होती चहा ऑलरेडी. छान झाला चहा. गुड. आणि तळण्यापूर्वी आपला प्रिय मित्र म्हणजे फ्राय पावडर आपलं घालणं गरजेचं आहे. कारण फ्राय पावडर घातली म्हणजे तेल हलतं. फ्राय पावडर घातली म्हणजे तेल होतं हलकं आणि धूर नाही निघत. आणि तेलात जो पदार्थ आपण तळतो तो कमीत कमी तेल घेऊन बाहेर येतो. म्हणून फ्राय पावडर वापरणं गरजेचं आहे. फ्राय पावडरबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे, वाचाल तर तेलापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून तुम्ही वाचाल. आणि या पुऱ्या आपल्या तयार झाल्यात. चहा माझा अजून तसाच आहे. तर चहा आणि पुरी मी खातो आणि तुम्ही बघा ही कशी केली. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. पाहाल ना? बघा.